नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आलो आहोत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये आल्यावर सरोजिनी मार्केटमध्ये आलं नाही असं तर होऊच नाही शकत. त्यामुळे आज आम्ही सरोजिनी मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करायला आलो आहोत. तर सर्वात आधी आम्ही लहान मुलांचे कपडे बघितले, जे की खूप सुंदर सुंदर होते. तिथे टी शर्ट टॉप हे फक्त 200-200ला होते आणि जीन्स फक्त 250ला होते आणि सगळ्यांची क्वालिटी खरंच सांगते खूप छान होती. म्हणून मग आम्ही सावीसाठी 2-3 टॉप आणि एक जीन्स घेऊन घेतला. तसंच इथे कुर्ता सेट पण होते, ज्याची किंमत 1000पासून स्टार्ट होती आणि हे सगळे कुर्ता सेट पूर्ण पार्टीवेअर होते. इथे लेडीजचेच नाही तर जेंट्सचे पण कपडे खूप छान भेटतात. हे कॉटनचे शर्ट, ज्याची किंमत फक्त 300 रुपयाला होते. तसेच टी शर्ट आणि बरमोडा वगैरे पण होते, ज्याची किंमत 200-250 रुपये खूप होती. आणि या टी शर्ट वेगवेगळ्या साईजमध्ये पण अवेलेबल होते आणि सर्वांची किंमतही सारखीच होती आणि यांची क्वालिटी पण खूप भारी असते. आधी पण आम्ही इथनं टी शर्ट वगैरे घेतले, जे खूप छान निघाले. तसेच इथे लहान मुलींसाठी उन्हाळ्यात घालायला पण खूप छान कॉटनचे फ्रॉक होते. उन्हाळ्यात कसं कॉटनचे आणि थोडेसे पातळ कपडे राहिले घालायला तर बरं पडते आणि इथे हे फक्त 100-100 रुपयाला भेटत होते. इथे आमची वेगळी खरेदी सुरू होती आणि सावीची वेगळी. तिला पण अशी शॉपिंग करायला आणि असं फिरायला वगैरे खूप आवडते. सिरॅमिकचे भांडे आणि शोपीस पण इथे खूप छान होते आणि त्यामध्ये पण खूप अशी व्हेरायटी होते. जर आपण बार्गेनिंग वगैरे केली तर हे आपल्याला आणखी कमी रेटमध्ये भेटू शकते. इकडे हे आपले हँडवॉशची बॉटल्स आणि हे ट्रे वगैरे पण इतके सुंदर होते आणि खूप कमी किमतीत आपल्याला भेटतात इथे. या इकडे सँडल पण बघू शकता, किती सुंदर आहे आणि फक्त 250ला. खूपच सुंदर आणि छान होत्या. या मार्केटमध्ये लेडीजसाठी तर खूपच जास्त आणि सुंदर कपड्यांच्या व्हेरायटीज असतात. आता हे लॉंग स्कर्टच बघा, फक्त 250ला आहे. किती सुंदर आहे ना. इथे आल्यावर तर असं होते की काय घेऊ आणि काय ठेवू. इकडे सावी पण फिरू फिरू थोडी थकून गेली होती. मग तिला म्हटलं की ते एक साईडला बस, तोपर्यंत आम्ही आणखी कपडे बघतो. तर तिला थकली का तू? मग आता कुठे जायचं आहे आपल्याला? हां ठीक आहे, तू बसून जा, मग आपण जाऊ. इथे या डेलीवेअरसाठी कुर्तीज पण होत्या, ज्या की फक्त 350ला होत्या आणि यामध्ये इतके वेगवेगळे कलर आणि इतके वेगवेगळ्या डिझाईन पण होत्या. त्या कुर्त्या पण खूप सुंदर होत्या. इथे हे कॉटनचे शॉर्ट कुर्ती पॅटर्नमध्ये टॉप होते, जे की फक्त 200-200ला होते आणि खूप सुंदर होते. तर मी पण मग 1-2 इथे घेऊनच टाकले. आता आला आहे आणि इतकं स्वस्त आपल्याला काही भेटत आहे तर घेतलंच पाहिजे ना. कपडे तर इथे सुंदर भेटतातच, पण ज्वेलरी पण खूप सुंदर भेटते. हे इयरिंग्स पूर्ण 100-100ला होते. कोणतेही घ्या. जे छोटे आहे ते आपल्याला 30 आणि 50 रुपयाला पण भेटतात आणि ज्वेलरी म्हटलं ते बायकांच्या कशा जिव्हाळ्याचा विषय असतो. कितीही असलं तर ते आपल्याकडे कमीच असते. त्यामुळे आपल्याकडे कितीही असो आपण ते आणखी बघतो आणि घेतोच.
इथे पर्सचे पण दुकान आहे, जिथे पर्सच्या खूप छान आणि सुंदर अशा आपल्याला व्हेरायटी पाहायला मिळतात. इथे सर्वात आधी नंबर तर आमची सावीच मारते. तिला तिथे त्यातही टेडी वगैरे दिसले ती बघत होती. आणि इथे ह्या ज्या छोट्या छोट्या पर्स आहे ना, त्या तर इतक्या सुंदर होत्या आणि फक्त 200-200ला. हे मार्केट खरंच खूप मोठं आहे. दिवसभर पण फिरलं तरी मार्केट काही संपत नाही. लेडीज टॉप तर 50-50 आणि 100-100ला पण होते. गरम कपडे पण या मार्केटमध्ये खूप छान भेटतात आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळते. आणि व्हेरायटी पण इथे कपड्यांच्या खूप असतात. आणि आता हे वन पीसच बघा, फक्त 250-250ला आहे आणि किती सुंदर सुंदर आहे. इथे आल्यावर तर कोणतीही लेडीज कपडे घेतल्याशिवाय जाऊच नाही शकत, कारण की इतक्या छान छान असतात आणि कमी रेटमध्ये असतात. आणि आपल्या बायकांचं तर असते, त्यांच्याकडे कितीही कपडे असले तर त्यांना ते कमीच असते. चला, आज दिवसभर फिरणं पण झालं आणि भरपूर शॉपिंग आली. इथे आल्यावर तर खूपच शॉपिंग होते. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.